ही घटना 1981 सालातली। डॉक्टर करीम लाला याच्या पठाण टोळीचं मुंबईत बस्तान बसलं होतं। त्याच कालावधीत करीम लालाच्या वर्चस्वाला शह देत मुंबईवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदनं त्याचा भाऊ साबिर याच्या मदतीनं पकड बसवण्यास प्रारंभ केला होता। दुसरीकडे हिंदू डॉन म्हणून उदयास येणाऱ्या मन्या सुर्वेनंही मुंबई आपल्या कब्जात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। तिघांच्या टोळीतील गुन्हेगार एकमेकांना संपवण्यासाठी शांत डोक्यानं प्लॅन आखत होते। जेम्स हेडली चेसच्या लिखाणाचा चाहता असणाऱ्या मन्या सुर्वेनं पठाण टोळीच्या मदतीनं दाऊदचा भाऊ साबिरचाच गेम करण्याचा परफेक्ट प्लॅन आखला आणि तो तडीस नेला। गुन्हेगारी विश्वात दबदबा असणाऱ्या दाऊद साबिर गँगमधील साबिरचाच गेम केल्यानं दाऊदच्या पायाखालची वाळू सरकली आणि रातोरात मन्या सुर्वेचं नाव मुंबईचा नवा डॉन म्हणून गुन्हेगारी जगतात घेतलं जाऊ लागलं। साबिरचा गेम करण्यासाठी मन्या सुर्वेनं फुलांनी सजवलेल्या कारचा अफलातून उपयोग केला होता। त्याचीच ही कहाणी नवा डॉन मन्या सुर्वेच्या उद्याची आणि साबिर कासरच्या अस्ताची। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद। बाई आणि बाटली यापासून 2 हात लांब राहिला नाही तर घात हा ठरलेलाच। गुन्हेगारी जगताचा इतिहास पाहिला तर अनेक गुन्हेगारांच्या हत्येस वर्चस्ववाद या कारणाखेरीज बाई आणि बाटली ही 2 कारणं जबाबदार असल्याचं दिसतं। साबिर देखील एका बाईच्या नादानं मारला गेला आणि मन्या सुर्वेचा एन्काउंटर करण्यास पोलिसांनी देखील तो प्रेमात असलेल्या एका बाईचीच मदत घेतली। याच जन्माचं कर्म आणि याच जन्माचं कर्मफळ हे नियतीचं सूत्र साबिर आणि मन्या दोघांनाही लागू झालं। ज्या बंदुकीनं अनेकांचे मुर्दे पाडले त्याच बंदुकीनं या दोघांचाही मुर्दा पडला। मुंबईत गुन्हेगारी टोळ्या डोकं वर काढण्यासाठी धडपडत असताना त्यातील अनेक गुन्हेगारांची वर्दळ दिवसभराचा शीण घालवण्यासाठी आणि मजा मारण्यासाठी कामाटीपुरा भागात असायची। साबिर देखील याला अपवाद नव्हता। वास्तविक तो शादीशुदा होता। त्याचं शहनाजशी लग्न झालं होतं। मात्र दक्षिण मुंबईतील काँग्रेस हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 1970 नंतर ज्याचं रूपांतर वेश्यागृहात झालं त्या इमारतीत राहणाऱ्या चित्रा नावाच्या एका युवतीशी त्याचं सूत जुळलं होतं। दोघेही जण एकमेकांकरता किती वेडे होते हे डोंगरी ते दुबई या एस हुसेन झैदी लिखित पुस्तकातून नमूद केलंय। झैदी म्हणतात, चित्रा नावाच्या नवीन पाखराबरोबर साबिर चित्रपट पाहण्यास जाई। तिथं चित्रपटामध्ये चित्रा त्याच्याशी अंधारात जे चाळे करी ते कधी चित्रपटात देखील दाखवले जात नव्हते। तर दुसऱ्या एका ठिकाणी झैदी म्हणतात, एकदा साबिरनं तिच्यासाठी चौपाटीवर कोन आईस्क्रीम खरेदी केलं। त्यानं ते आईस्क्रीम सरळ तिच्या तोंडाला फासलं आणि सर्व लोकांदेखत तो आईस्क्रीम जिभेनं चाटून खाऊ लागला। चित्रा एकदम हर्षभरीत होऊन किंचाळली, तरीही कशाचीही पर्वा न करता तो आईस्क्रीम चाटतच राहिला। दोघंही चौपाटीवर फिरायला जायचे, महागड्या हॉटेलमध्ये जेवायचे, कारमधून भरपूर भटकायचे। अर्थात पैसा साबिरच खर्च करायचा। चित्रा आणि नंदा या दोघी मैत्रिणी, दोघांचा व्यवसाय एकच। त्यामुळं साबिर बरोबर केलेला प्रणय चित्रा नंदाला रंगवून सांगायची। साहजिकच नंदाला देखील आपल्याही आयुष्यात असाच एखादा पुरुष यावा असं वाटत होतं आणि तिचं हे स्वप्न साकार केलं ते दाऊद गँगचा विरोधी असलेल्या पठार गँगमधील आमिर जादानं। त्यानं नंदाशी मैत्री करून तिला जे हवं होतं ते सर्व काही दिलं, पण हे केवळ नाटक होतं। त्याला चित्राच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी साबिरची खडानखडा माहिती हवी होती। एके दिवशी संध्याकाळी आमिर जादानं नंदाला आजची रात्र आपण एकत्र घालवूया असं सांगितलं आणि नंदाला आकाश ठेंगणं झालं। ज्यावेळी आमिर जादाचा फोन आला तेव्हा चित्राही तिथंच होती। नंदानं आमिर जादाला आपल्या समवेत चित्राला देखील घ्यायचं का असं विचारलं, कारण साबिरचा व्याप वाढल्यानं त्याचं हल्ली चित्राकडे येण्याचं प्रमाण कमी झालं होतं। पण चित्रानं नंदाला आज साबिर येणार असल्यानं आम्ही दोघं फिरायला रात्री बाहेर जाणार असल्याचं सांगितलं। बोलता बोलता नंदानं ही बाब आमिर जादाच्या कानावर घातली आणि त्यानं प्लॅन बदलला। आमिर जादानं नंदाला आजच्या ऐवजी आपण पुन्हा कधीतरी रात्र एकत्र घालवूया असं सांगितलं। त्यामुळे नंदा हिरमुसली आणि आमिर जादा सुखावला, कारण आज साबिर आयता ताब्यात सापडणार होता। आज कोणत्याही परिस्थितीत साबिरचा गेम करायचा असं आमिर जादानं पक्क ठरवलं आणि ही बाब त्यानं मन्या सुर्वेच्या कानावर घातली। मन्या जेम्स हेडली चेसची पुस्तकं सतत वाचत असल्यानं परफेक्ट प्लॅन करून दुसऱ्याचा खात्मा कसा करायचा
याबाबत त्याच्या डोक्यात नवनवीन कल्पना येत असत। त्यातूनच त्याला सजविलेल्या कारची कल्पना सुचली। साबीर वस्तीत गेला की त्याची वाट पाहत थोड्या अंतरावर थांबायचं आणि रात्रीच्या सुमारास चित्रासमवेत साबीर वस्तीतून बाहेर पडला की त्याचा फुलांनी सजवलेल्या अँबेसेडर मधून सुरक्षित अंतर ठेवून पाठलाग करायचा आणि वेळ साधून पिस्तुलातील गोळ्या त्याच्या शरीरात रिकाम्या करायच्या असा प्लॅन ठरला। दिनांक 12 फेब्रुवारी 1981 रात्रीच्या सुमारास चित्राला न्यायला साबीर आला। त्यानं घरी पत्नीस मी आज रात्री येणार नसल्याचं सांगितलं। साबीरनं चित्राला कारमध्ये घेतलं आणि कामाठीपुरा विभागातून तो बाहेर पडला। हाजी अलीकडे जाणाऱ्या चौकात तो वळला। कारमध्ये दोघेच असल्यानं त्याची मस्करी आणि प्रणय सुरू होता। रात्री सर्वत्र अंधार होता। रस्त्यावरील वाहतूक देखील कमी झाली होती। मात्र स्ट्रीट लाईट सुरू असल्यानं रस्ता निर्मनुष्य असल्याचं दिसत होतं। साबीर आपल्याच धुंदीत संथ गतीनं कार चालवित होता। त्यानं सहज आरशात पाहिलं तर त्याच्या पाठीमागं फुलांनी सजवलेली अँबेसेडर देखील संथ गतीनं येताना दिसली। त्यामध्ये पिस्तूल आणि हत्यारे घेऊन बसले होते मामूर खान, अमीरजादा, आलम झैन, मन्या सुर्वे आणि अन्य काही जण। पण कारमध्ये कोण आहे हे कोणालाच दिसत नव्हतं। दिसत होती ती केवळ कारला बाहेरून लावलेली आकर्षक फुलं। कोणतं तरी जोडपं लग्न करून घरी जात आहे असा साबीरचा समज झाला। काही वेळ गेल्यानंतर साबीरच्या लक्षात आलं की कारमध्ये पेट्रोल कमी आहे। त्यामुळे साबीर पेट्रोल पंप कुठं आहे हे पाहत होता। याकरता त्यानं मुख्य रस्ता सोडून काही रस्ते बदलले तरी देखील फुलांची कार पाठीमागच येत होती। त्यामुळे साबीरच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली, पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं। प्रभादेवीपाशी आल्यावर साबीरला एक पेट्रोल पंप दिसला आणि त्यानं रात्री 12:30च्या दरम्यान कार तिकडे वळवली। त्या पाठोपाठ फुलांनी सजवलेली कार देखील वळली आणि काही अंतरावर थांबली आणि साबीरला कळून चुकलं की आज आपला गेम होणार। साबीरला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा क्षणाचाही अवधी न देता अँबेसेडरमधून मन्या सुर्वेसह अन्य 5 ते 6 जण खाली उतरले आणि काही क्षणात त्यांनी साबीरच्या कारचा दरवाजा उघडला। पेट्रोल पंपावरील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळाले। त्यामुळे पंपावर नीरव शांतता होती। मन्यानं चित्राला बाहेर जायला सांगितलं आणि साबीरला घेरलेल्या 5 जणांनी थंड डोक्यानं साबीरवर 19 गोळ्या झाडल्या। त्यातील 9 गोळ्या साबीरच्या शरीरात घुसल्या आणि त्याच्या शरीराची चाळण झाली। अवघ्या काही सेकंदात ही घटना घडली। चित्रासमवेत काही वेळापूर्वी दंगामस्ती करणारा साबीर आता शांत झाला होता। यानंतर सर्वांचा मोर्चा दाऊदच्या बंगल्याकडे वळला। आपण दाऊदच्या भावाला साबीरला मारल्याचा उन्माद त्यांच्यात संचारला होता। तिथं जाऊन त्यांनी लोखंडी गेटवर गोळ्या झाडल्या, पण समोरून प्रत्युत्तरादाखल गोळीबार झाल्यानं तिथून त्यांनी पलायन केलं। साबीरची हत्या झाल्याची बातमी मुंबईत पसरली आणि शहरात भीतीयुक्त स्मशान शांतता पसरली, कारण आता रक्तपात होणार हे अटळ होतं। साबीरच्या अंत्यविधीला कोण कोण येत आहे याकडं दाऊदचं बारीक लक्ष होतं। तिथं करीमलाला, हाजी मस्तान, बाशुदादा हे दाऊदचे कट्टर विरोधक हजर होते। मात्र अमीरजादा, मन्या सुर्वे यांच्यासह साबीरवर हल्ला केलेले कुणी नव्हतं। दाऊदला साबीरला कोणी मारलं हे काही दिवसात समजलं। साबीरच्या हत्येमुळे एक अध्याय संपला असं पठाण गँगमधील काहींना वाटत असलं तरी सुडाचा नवा अध्याय सुरू झाला होता। दाऊदनं भावाची हत्या करणाऱ्यांना संपविण्याचा निर्धार केला आणि भविष्यातील टोळी युद्धाच्या नांदीस प्रारंभ झाला। तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा। आमच्या सत्यवेद चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूच नवा विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार।